श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या या खास व्हिडिओमध्ये. कारण आजचा हा व्हिडिओ असणार आहे वरुथिनी एकादशीबद्दल, जी की उद्या म्हणजेच वार सोमवार रोजी 13 तारखेला आलेली आहे. तसे तर प्रत्येक 15 दिवसांनी एकादशी येत असते. म्हणजेच एका महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. एक अमावस्येच्या आधी असते आणि एक पौर्णिमेच्या आधी असते. तर वरुथिनी एकादशी ही खूपच खास मानली जाते. कारण या एकादशीच्या दिवशी जो कोणी व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना भगवान विष्णू पूर्ण करतात. तसे तर प्रत्येक एकादशीचेच एक विशिष्ट महत्त्व आहे. प्रत्येक एकादशीला एक वेगवेगळे नाव दिलेले आहे. तसेच त्याचे महात्म्य आणि कथा देखील वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे वरुथिनी एकादशीच्या दिवशी काय करावे, या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत, तसेच वरुथिनी एकादशीची कथा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पौराणिक कथा, एकादशीचे महत्त्व आणि एकादशीच्या दिवशी व्रत कसे करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या गोष्टी कराव्यात, या सर्व गोष्टींबद्दल माहिती ही मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. वरुथिनी एकादशी ही वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. हिंदू पंचांगानुसार ही एक अत्यंत शुभ तिथी मानली जाते. वरुथिनी या शब्दाचा अर्थ आहे रक्षण करणारी. म्हणजेच ही एकादशी आपल्याला संकटापासून वाचवते, आपल्यावर संरक्षण कवच निर्माण करते. तर यावर्षी वरुथिनी एकादशी ही 13 एप्रिल रोजी सोमवारी आलेली आहे. वरुथिनी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की या दिवशी केलेल्या उपवासामुळे अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात, दुर्भाग्य दूर होते आणि सौभाग्य प्राप्त होतं. जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. असं म्हटलं जातं की या एकादशीचं व्रत केल्याने हजारो वर्ष तप केल्यासारखं पुण्य मिळतं. त्यामुळे ही वरुथिनी एकादशी तुम्ही नक्कीच करावी, जेणेकरून की तुम्हाला देखील हजारो वर्ष तप केल्याचे पुण्य हे प्राप्त होईल. आता आपण वरुथिनी एकादशीची पौराणिक कथा ऐकणार आहोत. तर प्राचीन काळात मांधाता नावाचा एक महान राजा होता. तो अत्यंत धर्मनिष्ठ, सत्यवादी आणि प्रजेसाठी नेहमी तत्पर असायचा. एकदा राजा मांधाता जंगलात जाऊन कठोर तपश्चर्या करत होता. तेव्हा अचानक एक भयंकर राक्षस तिथे आला आणि त्याने राजावर हल्ला केला. राजा त्यावेळी पूर्णपणे तपात लीन असल्यामुळे तो प्रतिकार करू शकला नाही. राक्षसाने त्याचा एक हात तोडला. त्या क्षणी राजा मनोभावे भगवान विष्णूंना प्रार्थना करू लागला. भगवान विष्णूंनी तात्काळ प्रकट होऊन राजाचं रक्षण केलं. नंतर भगवान विष्णूंनी राजाला सांगितलं, तू पूर्वजन्मी वरुथिनी एकादशीचं व्रत केलं होतंस, त्यामुळे आज तुझं रक्षण मी स्वतः केलं. त्यानंतर राजाने पुन्हा हे व्रत केलं आणि त्याला त्याचं हरवलेलं अंगही परत मिळालं. ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा आणि व्रताची शक्ती किती मोठी असते. तर अशी होती वरुथिनी एकादशीची पौराणिक कथा. आता हे व्रत नेमकं कसं करायचं, या व्रताचे करण्याचे काही नियम आहेत का, तर ते आपण जाणून घेणार आहोत. वरुथिनी एकादशीच्या एक दिवस आधी संध्याकाळपासून सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण, मांसाहार टाळावा. मन शुद्ध ठेवावं. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं. स्नान करून स्वच्छ पवित्र कपडे घालावेत. घरात किंवा देवघरात भगवान विष्णूंची मूर्ती, फोटो ठेवावा. त्यानंतर फुलं, तुळस, अक्षता अर्पण कराव्यात. धूप, दीप लावावा. विष्णू सहस्त्रनाम किंवा एकादशी कथा वाचावी किंवा ऐकावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. उपवास कसा करावा, तर पूर्ण उपवास किंवा फळाहार करू शकता. काही जण एक वेळ उपवास करून दुसऱ्या दिवशी पारणं करतात. रात्री शक्य असल्यास जागरण करावं. भजन, कीर्तन, नामस्मरण करावं. दुसऱ्या दिवशी योग्य वेळेत पारणं करावं. ब्राह्मण किंवा गरजूंना दान द्यावं. आता या दिवशी काही गोष्टी ह्या टाळायच्या देखील आहेत. या दिवशी खोटं बोलणं टाळावं. राग, द्वेष, मत्सर करू नये. मांसाहार, मद्यपान,
चुकूनही करू नये किंवा घरात कोणालाही करू देऊ नये. वाईट विचार आणि वाईट संगत सोडावी. झोपून वेळ घालवू नये. देवाचे नामस्मरण करावे. हा दिवस पूर्णपणे सात्विक आणि भक्तिमय ठेवावा. वरुथिनी एकादशी करण्याचे काही फायदे देखील आहेत. या वरुथिनी एकादशीचे व्रत केल्याने आपल्या पापांचा नाश होतो, आर्थिक अडचणी दूर होतात, मानसिक शांतता लाभते, आरोग्य सुधारतं, घरात सुख समृद्धी वाढते, मोक्ष प्राप्तीचा मार्ग हा सुकर होतो. तुळशीपत्राशिवाय विष्णुपूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी विष्णूंना तुळशीपत्र नक्की अर्पण करावे. दान केल्याने व्रताचं पुण्यही वाढतं. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल असे तुम्ही गरजूंना दान करावे. मनापासून केलेली पूजा सर्वात महत्त्वाची असते. तुम्ही मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून साधी सोपी देखील पूजा केली तरी भगवान विष्णूंना ती खूप प्रिय असते. त्यामुळे हे वरुथिनी एकादशीचे व्रत तुम्ही नक्की करा आणि हजारो वर्ष तप केल्याचे पुण्यही मिळवा. तसेच वरुथिनी एकादशी ही फक्त उपवास नाही तर आपला मन, शरीर आणि आत्म्याचं शुद्धीकरण करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. जर आपण श्रद्धेने आणि नियमाने हे व्रत केलं तर नक्कीच आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात.